कुलस्वामिनीचे महात्म्य. स्वामी भक्तांनो, आपले स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या स्वामी समर्थ भक्ती या युट्यूब चॅनल. आपण जन्माला आलो की आपल्या अगदी रेडीमेड कुटुंब मिळते. आई वडील, काका मामी, आजी आजोबा, मावशी अशी अनेक नाती क्षणार्धात जोडली जातात. आपण ज्या कुळात जन्माला येतो त्या कुळाची देवताही असते, जिचे आपण आपली कुलस्वामिनी म्हणून पूजन करतो. प्रत्येक घराण्यातील कुलस्वामिनी वेगळी असते आणि तिचे पूजन करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. अनेक ठिकाणी शुभ कार्याच्या वेळी किंवा देवीच्या उत्सवात देवीचा गोंधळ घालण्याची पूर्वापार प्रथा चालत आलेली आहे. आपल्या घराचे जसे फॅमिली डॉक्टर असतात, अगदी तशीच आपली कुलस्वामिनी आपली आई असते, जिला आपली नस अन नस माहीत असते. त्यामुळे तिचे पूजन सर्वार्थाने शुभच असते. आपल्या रोजच्या उपासनेचा प्रारंभच कुलस्वामिनीच्या उपासनेनेच, नामस्मरणाने झाला पाहिजे, कारण तिचा मान सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर इतर उपासना जपजाप्य आहे. विवाहानंतर स्त्रीचे कुळ बदलते, त्यामुळे तिने सासरच्या कुलस्वामिनीचे पूजन करावे. पण आपण ज्या कुळात जन्मलो आहे त्याही देवीचा विसर पडू नये आणि तिचेही पूजन करावे, असे माझे वैयक्तिक स्वतःचे मत आहे. नवरात्रात दोन्ही देवीच्या ओटी भरावी, तसेच आपल्या ग्रामदेवतेचीही ओटी भरावी. आपल्या देवारात आपल्या कुलस्वामिनी आणि कुलदेवतेचे फोटो, मूर्ती किंवा टाक यापैकी काहीतरी एक असलेच पाहिजे. याशिवाय देवघर अपूर्णच आहे. देवीला रोज हळद कुंकू लावून आपल्यालाही लावावे आणि घरातील वडील मंडळींना रोज नमस्कार करावा. आपण नमस्कार केला तर आपले अनुकरण आपली पुढची पिढीही करेल आणि त्यांच्यावर नकळत चांगले संस्कार होतील. हे संस्कारच पुढे त्यांना चांगला माणूस घडवण्यास उपयुक्त ठरते. आपल्या देवीच्या दर्शनाला निदान वर्षातून एकदा तरी सहकुटुंब जाऊन यावे, कारण शेवटी स्थान महत्व हे आहेच. अनेक कुटुंबात श्रावण किंवा नवरात्रात सवासण भोजन घालण्याची प्रथा आहे. सवासण बोलावून खीर पुरणाचा स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवायचा. सवासणीची ओटी भरून तिला भोजन द्यायचे, हा कुलाचार आहे. आजच्या बदलत्या जीवन पद्धतीत यातील अनेक गोष्टी काळाच्या पडद्या आड जात आहेत. अनेक कुटुंबे विभक्त होत आहेत. मग सुनांना वेळ नाही आणि सासूबाईंना वयोमानापरत्वे होत नाही. या सर्व सबबी पुढे येऊन सवासण भोजन किंवा साधे हळदी कुंकू सुद्धा केले जात नाही. पण शांतपणे विचार केला तर असे दिसून येईल की आपल्याला वेळ असतोच, हवी असते ती हे सर्व करण्याची इच्छा आणि तळमळ. आपल्या ह्या रूढी आणि परंपरा यामागे खूप मोठे शास्त्र आहे आणि अर्थ आहे, जो आपण समजून घेतला तर ह्या गोष्टी आपण मनापासून नक्कीच करू याची मला खात्री वाटते. आपल्या घरातील नवीन आलेल्या सुनांना सासरच्या वडील मंडळींना आपल्या घरातील परंपरा रीती सुरुवातीला समजावून सांगितल्या पाहिजेत आणि त्याचे महत्व सुद्धा. असे झाले तर त्या हौशीने सर्व करतील. पण तसे न करता सुनबाई शिकलेली आधुनिक विचारसरणीची आहे, ती काही करणार नाही हे गृहीत धरतो. कधी कधी माहेरी फारशा प्रथा नसतात, त्यामुळे मुलींना अनेक गोष्टी माहीत नसतात. त्याचा अर्थ त्यांना काहीच करायचे नसते असा लावणे किंवा तसा अर्थ काढून मोकळे होणे हे चुकीचे आहे. आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्यच आहे. त्यासाठी वर्षातून एकदा तरी घरात हळदी कुंकू करावे. आलेल्या प्रत्येक स्त्रीला देवी स्वरूप मानून तिचा मान ठेवावा. देवीचा आपल्या वास्तूत जागर आहे याचे भान ठेवून कुठल्याही स्त्रीचा अपमान किंवा धुसफूस, कोणाचीही निंदा करू नये, नाहीतर त्या हळदी कुंकू समारंभाला गॉसिप कट्ट्याचे स्वरूप येईल. हे सर्व टाळावे. श्रावण, मार्गशीर्ष, नवरात्र अशा पवित्र दिवसात श्री सुतकाचे पठण अवश्य करावे. कुंकुमार्चन करावे, त्यामुळे घरात सकारात्मकता येते. अनेक वेळा मनात असूनही अनेक गोष्टी मनुष्यबळ कमी म्हणून घरात होत नाहीत. मग अशा वेळा आपण आपल्या घरात काम करणाऱ्या स्त्रीला काहीतरी दान करावे, निदान शिदा तरी द्यावा. तसेच नवरात्रात जवळच्या देवीच्या मंदिरात 1.25 किलो हळद कुंकू देवीला अर्पण करावे. दर्शनाला आलेल्या स्त्रिया ते लावू आणि देवीला तुमची ही सेवा पोचेल. देवीची पूजा, अभिषेक, नामस्मरण, सवासण भोजन, तीर्थाटन, हळद कुंकू, कुंकुमार्चन अशा विविध प्रकाराने आपण देवीची आराधना सेवा करू शकतो. मैत्रिणींनो, आपल्या भिशीसाठी मॉलमध्ये शॉपिंगला खूप वेळ असतो.
नसला तरी या सर्व गोष्टींसाठी आपण आवर्जून वेळ काढतो. जगभर फिरायला आपल्याला वेळ असतो, पण आपल्या कुलस्वामिनीच्या सेवेसाठी आपल्याला अनेक कारणे सबबी सुचतात. मनुष्य हा ऐहिक सुखाचा भोगता आहे, पण हे सर्व करताना आपली पारमार्थिक शिदोर ही पुण्याने भरलेली हवी, याचे भान असले पाहिजे. पुढील जन्मात आपल्याला पुण्य संचय घेऊनच जायचे आहे. या सर्वांवर प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आदर करायला शिकले पाहिजे. आपल्या समाजात आज स्त्रीची शत्रू झाल्यासारखे चित्र बरेचदा दिसत आहे. आपण स्त्रीचा सन्मान केला तर ते आपल्या देवीलाही आवडेल. विचार करा, कुलस्वामिनीचा आपल्या घरावर, कुटुंबावर, मुलाबाळांवर वरदहस्त असतो आणि तो अखंड राहावा म्हणून त्या आईचे नित्य स्मरण केले पाहिजे. तसेच हा वारसा आपल्या पुढील पिढीलाही सुपूर्द केला पाहिजे. देवीची पूजा, नामस्मरण हे सर्व ओल्ड फॅशन, नाहीतर तो कित्येक पिढ्यांचा पूर्वापार चालत आलेला वसा आहे. या सर्वांमुळे कुलस्वामिनी आपल्यावर, आपल्या लेकरांवर कृपाछत्रच धरते, यात दुमत नसेल. आपल्याला जसे जमेल तसे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या देवीचे नित्य स्मरण करत राहावे, जे फलदायी आहेच आहे. आपण कितीही मॉडर्न झालो तरी आपली पाळीमुळे आपल्या संस्कृतीत भक्कम रुजलेली आहेत आणि त्याची जपणूक आपल्याला करायलाच हवी. आपल्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाचे अभिलाषी असणारे आपण सर्वच आपल्या कुलस्वामिनीच्या सेवेत रुजू होऊया आणि तिच्या कृपाप्रसादाचा निरंतर लाभ घेऊया. जे आधीपासूनच सेवेत असतील त्यांनी आपली उपासना वाढवावी आणि नसतील त्यांनी सुरुवात करावी. तुम्हा आम्हा सर्वांवर देवीची अखंड कृपा राहू दे, हीच तिच्या चरणी प्रार्थना. आई अंबाबाईचा उदो उदो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.